नमस्कार विद्यार्थी मित्रो. या आठवड्यामधला ज्वलंत मुद्दा आहे तो म्हणजे पहलगाम अटॅक. जो पहलगामवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याच्यामध्ये 28 भारतीयांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग जो काही राजकीय जे तापलेलं वातावरण होतं त्याच्यामध्ये सरकारने घेतलेला निर्णय होता तो म्हणजे काय, सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो निलंबित केला. सिंधू पाणी वाटप करार हा निलंबित केला आणि त्यामुळं पाकिस्तानवरती खूप मोठा फरक पडेल असं जे काही एक चर्चा सुरू झाली. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला या कराराबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. या करारामुळे खरंच पाकिस्तानवरती अटॅक झाल्यासारखं सर्जिकल स्ट्राईक, वॉटर स्ट्राईक झालेला आहे का, किंवा या पाणी वाटप करार रद्द केल्यामुळं काही पाकिस्तानवरती परिणाम होणार आहे का आणि दहशतवादावरती लगाम लागणार आहे का, या सगळ्या बाबींचा उलगडा आपण करूया. आपलं चॅनल हे साधारणपणे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड असल्यामुळं आपण पाहतोय की आपल्याला वस्तुनिष्ठपणे विचार करणं गरजेचं आहे. जे सत्य आहे त्या सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, रॅदर दॅन आपल्याला कुठलीही पॉलिटिकल आयडिओलॉजी किंवा आपण कुठलाही एक डावा आणि उजवा विचारसरणीचा विचार न करता सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. 19 सप्टेंबर 1960 रोजी हा करार वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झाला. वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा करार झाला आणि या करारानंतर असं ठरलं की पूर्व भाग आणि पश्चिम भाग म्हणजे पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडील नद्या अशा पद्धतीनं दोन विभागणी करण्यात आली या करारानुसार. आणि पूर्वेकडील नद्या म्हटलं तर काय आहे, झेलम, चिनाब आणि इंडस म्हणजे सिंधू. तर झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांचं पाणी जे आहे पाकिस्ताननं वापरावं, कारण पाकिस्तानचा इथला जो काही एक पंजाबचा प्रांत येतो पाकिस्तानच्या पंजाबचा, तर तो प्रांत त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. या नद्यांचं पाणी असणं आवश्यक होतं, कारण त्या भागामध्ये पाणी पोहोचायचं असेल तर याच प्रमुख नद्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं होतं की पश्चिमेकडे असणाऱ्या नद्या, पूर्वेकडील असणाऱ्या नद्या रावी, चिनाब आणि व्यास, रावी, सतलज, व्यास पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडील नद्या सिंध, चिनाब आणि झेलम. मग याच्यामध्ये जर विचार करायला गेलं तर पूर्व आणि पश्चिम हा विभागणी का केली, तर त्याच्यामध्ये जे काही कन्झ्युमेबल आणि नॉन कन्झ्युमेबल असे दोन पार्ट ठेवण्यात आले. कन्झ्युमेबल म्हणजे काय आहे की जे उपभोग म्हणजे शेतीसाठी असेल, पिण्याच्या पाण्यासाठी असेल अशा पद्धतीचं पाणी, आणि नॉन कन्झ्युमेबल म्हणजे काय, त्या पाण्याचा वापर पुनर्निर्मिती म्हणजे जलविद्युत वगैरे करून, जलविद्युत निर्मिती करून आपण ते पाणी पुन्हा सोडणार, परंतु ते पिण्यासाठी वापरणार नाही, शेतीसाठी वापरणार नाही, असा त्याचा अर्थ झाला. आणि मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पूर्वेकडील ज्या नद्या होत्या त्याचा रावी, बियास आणि सतलज या तीन वरती, रावी, बियास आणि सतलज या तीन वरती भारताचा पूर्णपणे हक्क होता, कन्झ्युमेबल आणि नॉन कन्झ्युमेबल या दोन्ही दृष्टिकोनातून. आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की रावी नदीवरती शहापूर कुंडी आणि त्याचबरोबर रणजित सागर हे प्रकल्प आहेत. त्याचबरोबर व्यास नदीवरती पोंग आणि व्यास धरण हे मोठे प्रकल्प आहेत. आणि सगळ्यात भारतातला मोठा प्रकल्प आहे तो म्हणजे सतलज नदीवरचा भाकरा, नानगल आणि इंदिरा कालवा. हे सर्व जे काही आहे ते आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये नेहरू, इंदिरा गांधी यांच्याच कालखंडामध्ये हे पूर्ण झालेले आहेत हे आपण पाहतो याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर पश्चिमेकडील ज्या काही नद्या आहेत सिंध, चिनाब आणि झेलम, सिंध, चिनाब आणि झेलम याच्यावरती आपल्याला नॉन कन्झ्युमेबल म्हणजे ऊर्जा निर्मिती वगैरेसाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करता येणार होतं किंवा पाणी वापरता येणार होतं. असा हा पूर्णपणे सिंधू पाणी वाटप करार दोन देशादरम्यान झालेला आपल्याला दिसून येतो. मग हा करार जर बघितलं तर याच्या कराराच्या अनुषंगानं पूर्व नद्या आणि पश्चिम नद्या यांचा विचार करायला गेलं तर आपल्या वाट्याला आलेल्या पूर्व नद्या ज्याच्यामध्ये रावी, बियास आणि सतलज याच्यावरचं पाणी आपण पूर्णपणे वापरत आहोत किंवा बऱ्यापैकी त्याच्यावरती कामं झालेली आहेत. बाकी पश्चिमेकडील सिंध, चिनाब आणि झेलम ज्या नद्या आहेत तर सिंध, चिनाब आणि झेलम या नद्या आणि त्याच्या इतर उपनद्या म्हणजे हा सिंधू पाणी वाटप करारामधील सिंधू नदीचा जो काही प्रमुख नदी आहे आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत त्यांचा जर विचार करायला गेलं तर आपल्याला ह्याचं पाणी वापरायचं असेल, जलविद्युत निर्मिती वगैरे करायची असेल, नॉन कन्झ्युमेबल जर आपल्याला पाणी
वापरायचा असेल तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला धरण किंवा त्याचबरोबर प्रकल्प बांधावे लागतील आणि भारतानं आतापर्यंत तरी ते करू शकलेला नाहीये. या करारानुसार जर एकूण विचार करायला गेलं 100%चा आपण विचार केला तर साधारणपणे असं म्हणू शकतो की आपण 8 ते 10% पाणी वापरतो या नद्यांमधून. आणि आपण आज हा जो काही पहलगामचा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर हा पाणी वाटप करार जो आहे तो रद्द केला, त्याच्यामुळं हा पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आपण 100% जरी पाणी आपल्या पाकिस्तानच्या भागाचं जरी वापरायचं असं म्हटलं तरी आपल्याला लाखो कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. आणि मग त्या कधी वापरता येऊ शकणार आहे? ज्या वेळेस या नद्यांचं पाणी आपण कुठल्या सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांचं पाणी आपण आपल्याकडे वळवू. आपल्याकडे म्हणजे मग ज्या काही सुकलेल्या नद्या असतील, भारतातल्या इतर नद्या आहेत, त्यांना टॅपिंग करून तिकडलं पाणी आपल्या इथं पाईपलाईन करावं लागेल, कालवे काढावे लागतील आणि मग ते आपल्याकडे पोहोचवावं लागेल. ह्याच्यासाठी जो काही होणारा खर्च आहे तो ट्रिमेंडस खूप मोठा आहे, $1 ट्रिलियन मध्ये जाऊ शकतो. आणि मग अशा वेळेस हा करार रद्द होणं आणि न होणं हे काही बटन दाबल्यासारखं करार बंद केला आणि त्यामुळं लगेच पाणी वळालं असं काहीही नाहीये याच्यामध्ये. याच्यातलं जर पाणी खरंच वापरायचं असेल तर पुढील भविष्य काळामध्ये लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतील, $1 ट्रिलियन मध्ये खर्च करावा लागेल. आणि हा खर्च जर वाढवायचा असेल तर साहजिकच आहे की भारतीयांवरचं टॅक्सेशन वाढणार आहे पुन्हा. आणि भारतीयावरचं जर टॅक्सेशन वाढवूनही आपण हे खर्च करायला मान्य असलो तरी पण याच्यासाठी 1-2 वर्षामध्ये होणारी ही गोष्ट नाही आहे. तर याला 50 वर्ष, 100 वर्ष हा कालावधी लागू शकतो. त्यामुळं सिंधू पाणी वाटप करार हा सर्जिकल स्ट्राईक सारखा वॉटर स्ट्राईक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे जी समजून घेणं गरजेचं आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी. मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हा एक प्रेशर गेम होतो. इंटरनॅशनल रिलेशनच्या या पूर्ण परिघामध्ये जर विचार करायला गेलं तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कुठल्याही जो काही वेगवेगळे हत्यारं वापरली जातात त्यातलाच हा एक हत्यार आहे, तो म्हणजे प्रेशर गेमचा. म्हणजे भारतावरनं पाकिस्तानवरती दबाव टाकायचा आणि त्या अनुषंगानं पाकिस्तानकडून काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घ्यायच्या. अशा पद्धतीनं नॅशनल इंटरेस्टच्या पद्धतीने आपण याच्याकडे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. तर या दृष्टिकोनातून हा जो काही करार आहे हा पाणी वाटप करार जो काही आतापर्यंतचा इतिहासाचा विचार केला 75 वर्षामध्ये आपण जर विचार करायला गेलं तर 100% पाणी आपण पूर्णपणे या करारानुसार वापरू शकलो नाहीये हे पण आहेच. आणि त्याचबरोबर जेवढं वापरतोय आपण ते आपल्या हिश्श्याचं पूर्णपणे वापरतोय. पाकिस्तानच्या हिश्श्याच्या पाण्यावरती आपल्याला आणखी आपण काहीही मोठ्या प्रमाणात केलेलं नाहीये. जसं फक्त सतलज नदीवरती भाकरा धरण जे आहे तेवढं सोडलं तर अदरवाईज बाकी आपण काहीही फार मोठं प्रमाणामध्ये या ठिकाणी काही केलेलं नाहीये. त्याच्यासाठी लाखो करोडोची इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे जी की भारताच्या सोर्सेस आणि रिसोर्सेसचा विचार करता खूप कठीण नसेल तरी पण अवघड नक्कीच गोष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतो. तर या दृष्टिकोनातून सिंधू वाटप जो काही सिंधू पाणी वाटप करार आहे आपण तार्किक दृष्ट्या विचार करायला गेलं तर याच्यामुळं भारतानं बटन दाबलं आणि पाकिस्तानचं पाणी थांबलं असं बोरवेल सारखं झालेलं नाहीये आणि होऊ शकत नाही. हा फक्त मुद्दा आहे तो म्हणजे काय, पाकिस्तानवरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशर टाकण्याचा. आणि भारतानं त्या पद्धतीनं सिंधू पाणी वाटप करार करून रद्द करून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.